आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय मुलींचे वसतिगृह दोंडाईचा तालुका शिंदखेडा येथे G+3 इमारत बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न। आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन। याबाबत वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका येथील दोंडाईच्या शहरात शासकीय मुलींचे वसतिगृह दोंडाईच्या पोलीस स्टेशन जवळ या ठिकाणी आज आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय मुलींचे वसतिगृहाचे G+3 इमारत बांधकामाचे भूमिपूजन आज करण्यात आले। या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी विकास नाशिक अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, धुळे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती दोळमिसे, शिंदखेडा गट विकास अधिकारी गांगुर्डे मॅडम, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विभाग सुधाकर सांगडे, सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विभाग उपविभागीय अधिकारी योगेश कोलते, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर शुभम एजन्सीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर या G+3 इमारत बांधकामाचे भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आले। तर यावेळेस सुरुवातीस नामदार मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजा विधी करत तदनंतर या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या मनोगतातून मुलींसाठीच्या या वसतिगृहासाठी जास्तीचा निधी अजून उपलब्ध करून देत असून या ठिकाणी 144 विद्यार्थिनी या वसतिगृहात आपले शिक्षण घेणार असल्याचे सांगण्यात आले। तर येत्या काळात देखील विद्यार्थ्यांसाठी देखील आदिवासी विभागामार्फत वसतिगृह बांधले जातील व त्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाला वाव मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर येत्या काळात आदिवासी विभागाच्या अंतर्गत आदिवासी घरकुल योजना, विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था, यात प्रामुख्याने नवनवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाला वाव मिळणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले। तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तर या ठिकाणी आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय वसतिगृहातील मुली विद्यार्थिनी त्याचबरोबर सर्व आदिवासी विभागातील अधिकारी कर्मचारी देखील या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते। इथे उपस्थित तहसीलदार दोंडाईच्या आणि बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री कोलते साहेब आणि इतर उपस्थित प्रकल्प कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी, माझ्या दोंडाईच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच दोंडाईच्यातील उपस्थित समस्त नागरिक सर्वांना नमस्कार। आज 25 फेब्रुवारी 2023 रोजी दोंडाईच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आपण इथे जमलेले आहोत। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे या कार्यालयाची स्थापना ही
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांचा शासन निर्णय दिनांक 18 जून 2012च्या अन्वये दिनांक 15 ऑगस्ट 2012 रोजी निर्मिती झाली आणि हे कार्यालय नंदुरबार प्रकल्पातून विभाजन होऊन नव्याने तयार झाले. या प्रकल्पाचे कार्यक्षेत्र हे साक्री व शिरपूर हे आदिवासी बहुल तालुके तसेच धुळे व शिंदखेडा हे OTSPचे तालुके असे एकूण 4 तालुके मिळून आहे. या धुळे प्रकल्प कार्यालयात आदिवासी बांधव, शेतमजूर, विद्यार्थी, महिला या पात्र लाभार्थ्यांसाठी त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठीच्या उद्देशाने शिक्षण, आरोग्य, रोजगार, सेवा योजना, शबरी घरकुल, शासकीय अनुदानित आश्रमशाळा, निवासी वसतिगृहे, विशेष केंद्रीय सहाय्य योजना, न्यूक्लियस बजेट योजना, खावटी योजना, कृषी विषयक सेवा, वैयक्तिक लाभाच्या योजना, प्रशिक्षण योजना इत्यादी अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी हे कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयाअंतर्गत एकूण 22 शासकीय आश्रमशाळा, 34 अनुदानित आश्रमशाळा, 29 शासकीय वसतिगृहे, 2 एकलव्य पब्लिक स्कूल अशा एकूण 85 क्षेत्रीय कार्यालय असून त्यामध्ये सुमारे 30,000 विद्यार्थी हे शाळांमध्ये तसेच 10,000 विद्यार्थी हे तसेच 3,000 विद्यार्थी हे हॉस्टेल्समध्ये शिक्षण घेत आहेत. यामध्ये विकासाभिमुख योजनांची यशस्वीपणे आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सेवा पुरवण्याचा प्रकल्प कार्यालयाचा कायम मानस राहतो. आदिवासी दुर्गम भागात आदिवासी आरोग्य सेवा पुरवणे हे देखील मोठे आव्हान असते. यासाठी दळणवळण व तंत्रज्ञान मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सोबत राहून काम करण्याचा कायम कयास असतो. अशिक्षित आदिवासी समाज बांधवांची जमीन हस्तांतरावरती निर्बंध, भूसंपादन, पुनर्वसन, कृषी गौण वनउपज, लघु जलसाठे, गौण खनिजे, सावकारी परवाने, बाजार व्यवस्थापन अशा प्रकारचे सर्व अधिकार हे पेसा अंतर्गत ग्रामसभेला देण्यात आले आहेत. त्यामुळे या ग्रामसभा सक्षम करण्यासाठी देखील प्रकल्प कार्यालय हे विविध योजनांमध्ये कार्यरत आहे. प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यभार घेतल्यानंतर सर्वप्रथम शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व आदिवासी प्रमाणपत्र हे मोठ्या प्रमाणावरती शिबिर स्वरूपात हाती घेऊन जवळपास 40,000 दाखल्यांचे वाटप प्रकल्प कार्यालयाने केले. ही प्रकल्प कार्यालयाची आजवरची सर्वात मोठी उपलब्धी आहे. शिक्षणामधून खंड पडून कोविड-19 सरल्यानंतर शाळा सुरू झाल्या, परंतु मुलांच्या शिक्षणामध्ये तसेच शाळांमध्ये त्यांचा रस वाढावा यासाठी मुलांच्यामध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी मागील वर्षी 21-22 मध्ये कोणत्याही प्रकल्पामध्ये क्रीडा स्पर्धा घेतल्या नव्हत्या, परंतु धुळे प्रकल्पाने क्रीडा स्पर्धा घेतल्या होत्या आणि यावर्षी दुसऱ्यांदा प्रकल्प कार्यालयाने क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेऊन सर्वात जास्त मुले आमच्या राज्यस्तरावरती यावर्षी गेलेले आहेत. आतापर्यंतचं रेकॉर्ड 50 खेळाडूंचं होतं. आता 85 खेळाडू आमच्या राज्यस्तरावर पात्र होऊन त्यांना भविष्यामध्ये शासकीय नोकऱ्यांचा लाभ मिळू शकतो. तसेच धुळे प्रकल्प कार्यालय हे ISOचं मानांकन मिळवलेलं आहे आणि सर्व जे कार्यालयातले अभिलेख आहेत ते शासकीय स्तरावरती जतन करण्यासाठी QR कोडिंगची नवीन पद्धत कार्यालयात राबवली गेलेली आहे. धुळे प्रकल्पाला ISO मानांकन देखील मिळालेलं आहे. तसेच मागील 10 वर्षापासून जेव्हापासून प्रकल्प कार्यालय सुरू झालेलं आहे तेव्हापासून भूसंपादनाबाबतीत फारशी प्रगती प्रकल्प कार्यालयाने केली नव्हती, परंतु महसूल विभागाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्याचा फायदा घेऊन आम्ही जवळपास पूर्ण जिल्ह्यामध्ये 46 एकर जागा ही आदिवासी विकास विभागाच्या नावाने केलेली आहे. त्याचा उपयोग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आश्रमशाळा व वसतिगृहांच्या पक्क्या इमारती बांधण्यासाठी तसेच भविष्यामध्ये आदिवासी लोकांसाठी सांस्कृतिक संकुल किंवा क्रीडा संकुल बांधण्यासाठी या जागांचा वापर केला जाऊ शकतो. या अनुषंगाने आतापर्यंत एवढे भूसंपादन झालेले आहे. तसेच आणखी भूसंपादन देखील प्रस्तावित आहे. ज्या प्रकारे येथीलच दोंडाईच्या शासकीय मुलांच्या वसतिगृहासाठी देखील भूसंपादनाचा प्रस्ताव आमचा तयार आहे. त्याचप्रमाणे शिरपूर येथे देखील 4 शासकीय मुलामुलींचे वसतिगृह आम्ही ताब्यात घेऊन त्यांना भाड्याच्या इमारतीतून शिफ्ट करून आता ते पक्क्या बांधकामामध्ये कार्यरत झालेले आहेत. याच प्रकारे अशा बऱ्याच प्रकारच्या विविध योजना ह्या चांगल्या प्रकारे राबवण्याचा कायम आमचा प्रयत्न चालू असतो. यासाठी आम्हाला जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांची कायम साथ लाभते. तसेच साहेब आपलं देखील मार्गदर्शन, मॅडमांचं मार्गदर्शन देखील आम्हाला कायम लाभत असतं. तर या दिनाचे औचित्य साधून आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवांच्या हिताच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत मिळवून देण्याचा प्रयत्न प्रकल्प कार्यालयामार्फत कायम राहील अशी मी ग्वाही देऊ इच्छिते. जय हिंद. 3 मजली अशी मुलींसाठी एक नवीन हॉस्टेलची व्यवस्था आदरणीय गावित साहेबांच्या नेतृत्वामध्ये, गावित साहेबांच्या हातून या ठिकाणी या नवीन इमारतीचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे.
मला या ठिकाणी आल्यावर बऱ्याचशा विद्यार्थिनी या ठिकाणी बघितल्यावर माझ्या लक्षात आले की आपल्यापैकी बऱ्याच मुलींच्या ऍडमिशनसाठी मी सुद्धा पत्र दिलेले आहे आणि बऱ्याचशा माझ्या मतदारसंघातल्या देखील आहे. आणि म्हणून जेव्हा मुली या ठिकाणी शिकायला येतात, इथे बरेचसे सिनियर कॉलेजेस आहे आणि आदिवासी समाजातल्या ज्या मुली या ठिकाणी येतात किंवा मुलं सुद्धा, तर त्यांना राहण्याची व्यवस्था ही पूर्वीच्या काळात जी होती ती आता कमी पडायला लागली आहे. मी खरं तर आता अधिकारी जे आहे आदिवासी विकास विभागाचे, त्यांनाही मी सांगत होते की ही एक चांगली साईन आहे की आपल्याकडे जास्तीत जास्त हॉस्टेलमध्ये आज डिमांड विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची ऍडमिशनसाठी आहे. याचा एक संकेत असा आहे की जास्तीत जास्त आदिवासी समाजातले मुलं आणि मुली हे आता सिनियर कॉलेजेसमध्ये किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी आता पुढे येत आहे आणि म्हणून आपले जुन्या असलेल्या सर्व वास्तू आता कमी पडायला लागली आहे आणि आपली जी डिमांड आहे हॉस्टेल्सची ती आता दिवसेंदिवस वाढते. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आज आपल्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय गावित साहेब झालेले आहेत आणि मी या मागच्या 5-6 महिन्यात बघितलं की गावित साहेब जेव्हापासून आदिवासी विकास मंत्री झाले, आदिवासी समाजाचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकतात यांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त सोयी सुविधा कशा देता येतील यासाठी पहिल्या दिवसापासून गावित साहेब प्रयत्न करत आहेत. आज मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या दोंडाईच्या मध्ये मुलींसाठी एक नवीन हॉस्टेल ची निर्मिती या ठिकाणी होणार आहे. मुलांसाठी सुद्धा आपल्याला अजून जास्त कॅपॅसिटीची हॉस्टेलची गरज आहे आणि आम्ही आता मॅडमशी तेच चर्चा करत होतो की आपल्याला अजून या ठिकाणी कॅपॅसिटी वाढवावी लागेल. आज ही मुलींची जी वसतिगृहाची इमारत आहे हिची स्ट्रेंथ म्हणजे टोटल कॅपॅसिटी ही 75 मंजूर आहे, परंतु इतकी मोठी इमारत या ठिकाणी साहेबांनी मंजूर केली आहे. यामध्ये जवळपास 144 मुली राहू शकतात आणि ती कॅपॅसिटी सुद्धा आता गावित साहेब या ठिकाणी या हॉस्टेलची जे मंजूर सीट्स आहेत ते सुद्धा आता वाढवून देणार आहे. म्हणजे जवळपास 144 मुलींना या हॉस्टेलमध्ये आता राहता येईल. तसंच मुलांसाठी देखील येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हॉस्टेलची अजून चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करायचं काम हे गावित साहेब करतायत. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की आपल्या आदिवासी समाजातले मुलं मुली अतिदुर्गम भागातल्या पाड्यांवरून गावांमधून राहणारे असतात आणि मोठ्या शहरांमध्ये जेव्हा शिकायला येतात तर तिथे जर त्यांची राहायची व्यवस्था चांगली नसली किंवा त्यांची जर गैरसोय झाली तर बरीचशी मुलं ही त्यांचा जो कोर्स आहे तो अर्ध्यातनच सोडून परत चालले जातात किंवा बऱ्याचशा खास करून मी मुलींच्या बाबतीत हे बघितलंय की राहायची सोय झाली नाही तर ऍडमिशन मिळाल्यानंतर सुद्धा त्या तिथे राहू शकत नाही. तर अशी वेळ येणाऱ्या पुढच्या काळात कोणावरच येऊ नये. म्हणजे आता आपला दोंडाईच्या धुळे जिल्ह्यातला एक तालुका आहे नंदुरबार जिल्हा, हे ग्रामीण भागात धरले जाणारा हा पूर्ण परिसर आहे. पण जी मुलं मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये शिकायला जातात तर तिथे सुद्धा मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये जेव्हा मुलं शिकायला जातात, मुली शिकायला जातात तर तिथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी राहण्याची व्यवस्था ही आजपर्यंत नाही होती. गावित साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे जे उच्च शिक्षण विभागाचे मंत्री आहे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत सर्व जेवढे विद्यापीठ आहेत त्यांचे सर्व रजिस्ट्रार, त्यांचे कुलगुरू या सगळ्यांची एक मीटिंग मंत्रालयात साहेबांनी घेतली आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे की त्यांच्या युनिव्हर्सिटीजमध्ये आता आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र आदिवासी मुलांसाठी आणि मुलींसाठी हॉस्टेल्सची व्यवस्था गावित साहेब आदिवासी विकास विभागामार्फत करणार आहे. आदिवासी खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मुलांना वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळतं. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, कृषी विभाग असेल किंवा इतर जे विभाग आहेत त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश मिळायचा. पण प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश नसायचा किंवा तिथे हॉस्टेल नसायचे आणि त्यामुळे मुलं शिक्षण सोडून जात होते, राहायची सोय नाही म्हणून. आणि म्हणून मी निर्णय घेतला की ज्या ज्या ठिकाणी हॉस्टेलची गरज आहे त्या ठिकाणी आपण हॉस्टेल मंजूर करावे. आणि म्हणून मी त्यावेळेला एक संपूर्ण महाराष्ट्रातील वसतिगृहांचा मी आराखडा तयार केला आणि आराखडा तयार करत असताना मी ही काळजी घेतली पाहिजे की मुलांना पुरेसे वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. ज्या ठिकाणी ज्या तालुक्यामध्ये 40 ते 50% लोकसंख्या आदिवासींची आहे त्या ठिकाणी
आम्ही 500 मुलांचं आणि 250 मुलींचं हॉस्टेल काढायचे आम्ही त्यावेळेला निर्णय केले. जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये 40% आदिवासी आहेत, तिथे 1000 मुलांचं आणि 500 मुलींचे वसतिगृह काढायचे असा निर्णय घेतला आणि एक मोठा निर्णय आम्ही हे वसतिगृह मंजूर करण्याचा झाला. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये काही ठिकाणी वसतिगृह झालेत, काही ठिकाणी झाले नाहीत आणि त्या काळामध्ये खासदार मॅडम डॉक्टर हिनाताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण त्या काळामध्ये सर्व कुलगुरूंना बोलवलं होतं आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरू आल्यानंतर काहींनी आपल्याला त्यावेळेला जागा दिल्या. 2 विद्यापीठांनी आपण त्या ठिकाणी हॉस्टेल बांधले. परंतु हे सर्व बघत असताना काही हॉस्टेल सुरू व्हायला पाहिजे ते झाले नाहीत आणि अजून गरज वाटायला लागली. म्हणून आम्ही उच्च शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेब यांच्याबरोबर आम्ही कुलगुरू रजिस्ट्रार लोकांबरोबर बैठक घेतली आणि मग त्याच्यामध्ये असा निर्णय घेतला की सर्वसाधारणपणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 1000 मुलांचा आणि 1000 मुलींचे वसतिगृह आपण उभे करायचा निर्णय झालेला आहे. तर अशा पद्धतीने या सर्व सोयी आपण करतो आहोत. दुसरा सर्वात महत्वाचा आम्ही निर्णय आता घेतलाय की तुमच्या सर्व वसतिगृहामध्ये ई-लायब्ररी सुरू करणार आहे आपण. त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व पुस्तकांमधून अभ्यास करता येईल आणि त्याचा संपूर्ण चांगल्या रीतीने हे होऊ शकेल. दुसरं आम्ही एक निर्णय आम्ही करतो आहोत, कदाचित या वर्षामध्ये आम्ही सुरू करू. 8वी पास जी मुलं आहेत, 8वी पास झालेल्या किंवा 8वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आम्ही एक कॅरियर अकॅडमी काढतो आहे. त्या कॅरियर अकॅडमीमध्ये हुशार मेहनती मुलं आहेत, त्यांना 500 मुलांना आम्ही दरवर्षी प्रवेश देऊ आणि त्या 500 मुलांना आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, त्या सर्व स्पर्धा परीक्षेचं तुम्हाला ट्रेनिंग प्रशिक्षण हे आम्ही 8वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत देणार. आमचा उद्देश हा आहे की त्या अकॅडमीमध्ये असलेला पोरगा हा पहिल्या अटेम्प्ट मध्ये जी परीक्षा देणार ते पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झाला पाहिजे. मग ते IAS असतील, IPS असतील, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा असतील, MPSC असेल, त्याचबरोबर डिफेन्सच्या परीक्षा असतील, कृषीच्या असतील, विज्ञान वेगवेगळे विज्ञान क्षेत्रामध्ये असेल, रेल्वे, म्हणजे हे संपूर्ण जनरल नॉलेज आणि सर्व हे ट्रेनिंग तुम्हाला आम्ही देणार. त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे जे एक्सपर्ट्स आहेत त्याच्यामध्ये विषयांमध्ये त्यांना एक तर व्हर्च्युअल क्लासमधून किंवा तिथे त्यांना आम्ही पाचारण करणार शिक्षण देण्यासाठी, ट्रेनिंग देण्यासाठी आणि हे सर्व सोयीयुक्त असेल. त्या ठिकाणी ई-लायब्ररी असू द्या, बाकीचे सर्व व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायचा आपण निर्णय केलेला आहे. मुलांना सर्व सोयी आपण करून देणार आहे. एक चांगलं मॅडमने सांगितलं की मुलं त्यांचे स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं काम करतायत. चांगली गोष्ट आहे. आम्ही आता ह्या स्पोर्ट्ससाठी प्रत्येक ATCच्या विभागामध्ये एक मुलांचं आणि एक मुलींचं आम्ही खेळाडूंसाठी स्पेसिफिकली 2 आश्रमशाळा करणार आहे खेळाडूंसाठी आणि त्या ठिकाणी सर्व कोचेस वगैरे बोलवू, ट्रेनिंग देऊ आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी खेळाडूंना मदत होऊ शकेल आणि पुढे आपलं नैपुण्य दाखवू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था ही आम्ही करतो आहोत. व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून इंग्रजी, गणित आणि सायन्स यांच्यासाठी आम्ही जे काही महाराष्ट्रातले तज्ज्ञ शिक्षक आहेत जे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजवू शकतील आणि सहज तुम्ही पास होऊ शकाल असे सुद्धा आम्ही व्यवस्था याच्यामध्ये करतो आहोत. तर अशा पद्धतीने तुमच्या सर्व शिक्षणाच्या सोयी व्यवस्थित उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता ज्या ज्या ठिकाणी हॉस्टेल्स कमी पडत आहेत ते या वर्षामध्ये नवीन हॉस्टेल्स आम्ही निर्माण करण्याचा आमचा विचार चालू आहे. कारण 10 वाजेपासून 5 वाजेच्या या कालावधीमध्ये फोन करून माहिती घेऊ शकता. टोल फ्री नंबर आदिवासी विकास विभागाचा सांगू 1-800-2-6-7-0-0-0-7 हा टोल फ्री नंबर आहे. तुम्हाला काही अडचण असली, काही माहिती विचारायची असेल या नंबरवर फोन करायचा. तुम्हाला ते संपूर्ण माहिती देतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील ते.
तर अशा पद्धतीने एक नंबर आहे. आता थोड्याच दिवसामध्ये कदाचित मी महिन्याभरामध्ये दुसरं एक ॲप तयार करतो आहे. त्या ॲपमध्ये जे कॉलेजेसला मुलं आहेत किंवा नोकऱ्या सोडून दिलेले आहे किंवा कॉलेज शिकत असताना नोकऱ्या आणि व्यवसाय करायची ज्यांची इच्छा असेल त्यांनी त्या ॲपवर तुमचं नाव अपलोड करायचं आहे. संपूर्ण डिटेल, तुम्हाला काय नोकरी पाहिजे असेल, काय व्यवसाय करायचा, ते सर्व अपलोड करायचं. ते अपलोड झालं, आम्ही एक सारख्या याचे उद्योग करायचे असतील तर तशा पद्धतीचं प्रशिक्षण देणार आणि जे व्यवसाय करणार आहे त्यांना आदिवासी विकास विभागामधून मी निधी उपलब्ध करून देईन आणि त्यांना उभं करण्यासाठी. आणि त्यांचे जे उद्योगाच्या माध्यमातून जे काही प्रोडक्शन होईल ते प्रोडक्शनसुद्धा मी आदिवासी विकास विभाग घेऊ. तर अशा पद्धतीने ह्या बऱ्याचशा सोयी करतो आहोत. आता प्रामुख्यानं या शिंदखेडा तालुक्यामधले माझे आदिवासी बांधव आहे त्यांना मला सांगायचं आहे की ज्या आदिवासी बांधवाकडे घर नाही आणि ड यादीमध्ये नाव नाही त्या सर्वांना 2 वर्षामध्ये अर्ज केला. जे जे अर्ज करतील त्या सर्वांना आम्ही घरं देणार, एकही सुटणार नाही. आणि येत्या वर्षापासून तुम्हाला या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळे तुम्हाला योजना देणार आहोत. त्याच्यापैकी पूर्वी आम्ही गाई म्हशी बकऱ्या देत होतो, ती पण योजना आम्ही मार्चनंतर सुरू करणार आहे. आणि ही योजना सुरू तुम्हाला पालन करण्यासाठी आहे. नाहीतर बकऱ्या मारून खायचं, दिलं इकडे विकलं, हा धंदा नाही, खोटा आहे. तुम्हाला त्याचं पालन पोषण करा, जास्त झाल्यावर खा ना, पण आलेलं तेवढा सुरुवातीलाच. मागच्या वेळेस तुम्ही तसंच करत होतात, तर तसं करू नका. तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी 2 पैसे मिळतील, तुमची घरची परिस्थिती चांगली व्हावी या दृष्टिकोनातून. आणि ठक्कर बाप्पाच्या माध्यमातून तुमच्या वस्त्या आहेत त्याच्या विकासासाठी तुम्हाला समाज मंदिर असेल, रस्ता असेल, गटार असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा इतर काही ज्या सुविधा आहेत सार्वजनिक, त्या सर्व सुविधा तुम्हाला आम्ही देणार आहोत. तर मला वाटतं की एवढंच भरपूर झालं आहे, त्याचा फायदा तुम्ही घ्या, एवढं सांगायचं आहे. तुम्ही सर्व आलात, सर्व